हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग फॉर रसशास्त्र पेपर फर्स्ट. आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत चांगले बघा आणि यामध्ये तुम्हाला मी गॅरंटीड एवढं सांगेल की जर समजा तुम्ही एवढं चॅप्टर्स कवर केले तर तुम्ही नक्कीच एक्झाममध्ये पेपर फर्स्टमध्ये पास होणार. तर बघूया आता, वळूया आपण कोणते असे टॉपिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स कवर होतील आणि ते तुम्ही पासिंग पुरता जाऊ शकाल. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे सर्व चॅप्टर्स आहेत आणि रसशास्त्र पेपरमध्ये आणि त्यांचे मार्क्स आहेत. तर ते आता आपण बघूया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं चॅप्टर तुम्हाला करायचं ते म्हणजे क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट. आता यामध्ये तुम्हाला क्रोनॉलॉजी सांगितलेली म्हणजे रसशास्त्राचा विकासक्रम हा फिक्स SCQ असते आणि ते तुम्हाला 5 मार्कसाठी असते. त्याच्यामुळं हे हातातले मार्क घालू नका आणि यावर तुम्हाला MCQ पण असतात 1-2. तर यामध्ये तुम्हाला हे चॅप्टर पहिला कवर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे परिभाषा. आता हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. यावर एक SCQ आणि 5 MCQ असतात. यावर एक फिक्स तुम्हाला परिभाषा असते. आता परिभाषा कोणत्या सर, तर अष्टसंस्काराचे जे परिभाषा सांगितलेले आहेत, शोधन, मारण, त्याच पद्धतीनं भस्म परीक्षा आणि त्यामध्येच तुम्हाला धन्वंतरी भाग म्हणजे काय, या सर्व परिभाषा हे मस्टनो आलेच पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला त्या सर्व संकल्पना आले पाहिजे. अशा मिळून टोटल हे तुमचे 2 चॅप्टर होते. आता याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला जर करायचं असेल तर ते म्हणजे कल्पना निर्माण फर्स्ट. आता कल्पना निर्माण फर्स्ट का सर, तर मदतले काऊन नाही ते मी नंतर एक्सप्लेन करतो. तर आधी आपण कवर करूया मॅक्झिमम ग्रास्प करण्याचं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कल्पना निर्माण फर्स्ट सांगितलेले आणि ते टोटल तुम्हाला 10 मार्क्ससाठी. आता कोणत्या कल्पना सर, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्वरस, कल्क, क्वात, हिम आणि फांट आहेत. आता हे 5 कल्पना तुम्ही वाचल्याच पाहिजे. त्यांची निर्माण विधी, त्यांची मात्रा, त्यांचे अनुपान आणि त्यांचे जे सेवन आहेत त्यांच्या कशा पद्धतीने करायचे आणि त्यांची उपकल्पना, या सर्व गोष्टींचा आराखडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला एक LQ तर फिक्स आहेच आणि त्याच्यावर तुम्हाला एक SCQ सुद्धा पण आहे. आणि त्याच्यामुळं हे नीट काळजीपूर्वक कल्पना निर्माण फर्स्ट हे तुम्ही स्किप करायचे नाही, एवढं तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वळूया ते म्हणजे कल्पना निर्माण सेकंडकडे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना आणि पथ्य कल्पना अशा 4 कल्पना येतात. आणि यामध्ये तुम्हाला अवलेह कल्पना ही फिक्स SCQ असते किंवा पथ्य कल्पना या 2पैकी एक फिक्स SCQ येणार म्हणजे ते तुम्हाला 5 मार्क देणार. आणि त्यामध्येच तुम्हाला LQ मध्ये सेकंड LQ हा कल्पना निर्माण सेकंडवर विचारणार म्हणजे ते तिकडे 10 मार्क. असे मिळून टोटल तुमचे 15 मार्क हे हातातून गेलं नाही पाहिजे. आणि हे कल्पना निर्माण तुम्हाला 10 मार्क्ससाठी दिलेलं आहे. अशा पद्धतीने ही कल्पना निर्माण फर्स्ट आणि कल्पना निर्माण सेकंड तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर ते आहे ते म्हणजे रसद्रव्य परिचय मित्रांनो. आता हे रसद्रव्य परिचय फर्स्ट आणि त्याच्यामधले तुम्हाला जे मस्ट नो सांगितलेले आहेत. आता जसे की अब्रक आहे, माक्षिक आहे, शिलाजत्व आहे, त्याच्यानंतर गंधक आहे, गैरिक आहे, हरताळ आहे, मनशिला आहे, त्याच्यानंतर सर्व धातुवर्ग आहे आणि काही रत्नमधले आहेत. तर रत्नामध्ये जसे की वज्र आहे की नाही, तशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला मस्ट नो रसद्रव्य परिचय आले पाहिजे. आता ते रसद्रव्य परिचय जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचे नाव, पर्याय, त्यांचे प्रकार, त्याच्यानंतर त्यांचे ग्राह्य कोणत्या पद्धतीने असतात ते स्वरूप आणि त्यांचे शोधन आपण कशा पद्धतीने करतो ते एक माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर मारण पण माहिती असणं पाहिजे आणि त्याच्यामध्येच मात्रा आणि अनुपान अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला आराखडा असला पाहिजे आणि त्यांची रोगणता. आता अशा पद्धतीने ही पॉईंट वाईज रसद्रव्य तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आता भरपूर मुलामुलींना शंका आहे की सर रसद्रव्य परिचय होईना. हे बघा मित्रांनो, जे मस्ट नो रसद्रव्य परिचय फर्स्टमधले आहेत त्यांचं तुम्ही चार्ट वाईज प्रिपेअर करा. आता चार्ट वाईज कसं, तर पर्याय नाव एकाखाली एक लिहून ठेवा, त्याच्यानंतर त्यांचे प्रकार एकाखाली एक लिहून ठेवा आणि त्यांचे शोधन आणि मारण, मात्रा, अनुपान हे सर्व गोष्टी एकाखाली एक लिहून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला एका खालोखाल ते सर्व गोष्टी तुमच्या कन्सेप्ट
दूर गेले की नंतर तुम्हाला आपोआप ते लक्षात ठेवू शकता. आता मात्रा काही कन्फ्युजन होते तर मात्रासाठी काही ट्रिक आहेत, ते ट्रिक फॉलो करा. आणि त्याच पद्धतीने शोधन आणि मारण काही स्पेसिफिक शोधन सारखेच आहेत, तर ते त्यांचे सामान्य शोधन पाठ करा, त्यांचे जे विशेष शोधन आहे ते पण पाठ करा. तशा पद्धतीने हे सर्व कल्पना निर्माण तशा पद्धतीनं हे रसद्रव्य परिचय फर्स्टमध्ये तुम्हाला आली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ते म्हणजे चतुर्विध रसायन. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला 4 रसायन सांगितलेले आहेत. कोणते कोणते? 4 रसायन. आता तुम्हाला जर बघितलं तर यामध्ये खरलीय रसायन, परपटी रसायन, पोटली रसायन आणि कुपिपक्व रसायन अशा पद्धतीने ही 4 कल्पना आहेत. आणि या 4 कल्पना तुम्हाला यावर जर बघितलं तर यामध्ये खरलीय रसायनवर एक फिक्स 7वा SQ येते. त्याच्यानंतर खरलीय रसायन किंवा परपटी रसायनवर, त्याच्यानंतर कुपिपक्व किंवा पोटली रसायनवर 4था फिक्स LQ येते. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे SQ आणि LQ हे दोन्ही गोष्टी कवर होतात. म्हणजे तुम्हाला हे 4ही कल्पना नीट जर केले तर ते तुमचे 10 मार्क हातातून घालत नाही. तर त्यामुळे चतुर्विध रसायन जे आहे ते 10 मार्काचं नीट करायचं. आणि त्याच्यानंतर कल्पना निर्माण थर्ड सांगितलेली. आता ही जी कल्पना निर्माण थर्ड आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लवण कल्पना, क्षार कल्पना आणि लेप कल्पना फक्त 3च कल्पना आहेत आणि बाकीचे सगळे नाईस टू नो आहेत. जसं की शर्करा कल्पना जर बघितली किंवा गुडपाक जर बघितलं तर हे नाईस टू नो आहे. तर त्यांचे काय करायचं तुम्हाला, त्यांचे जे शर्करा कल्पना आहेत आणि गुडपाक आहेत त्यांची तुम्हाला मात्रा आणि त्यांची सवीर्यता अवधी हे चांगल्या प्रकारे वाचायचे आहे. कारण की ते MCQच्या दृष्टिकोनातून आहेत आणि ते तुमच्या हातातून गेलं नाही पाहिजे. तर एवढं तुम्हाला सांगेल की मी कल्पना निर्माण थर्ड म्हणले तुम्हाला लवण कल्पना, क्षार कल्पना आणि लेप कल्पना या 3ही कल्पना तुमच्या समोर तुम्हाला त्यांचे लक्षणं, त्यांची मात्रा, अनुपात आणि त्यांचे कशा पद्धतीने आपण त्यांची निर्माणविधी करतो त्या सर्व गोष्टी त्यांच्या आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने हे जे मॅक्झिमम कव्हर करण्याचा दृष्टिकोन होता मी तुमच्यासमोर सांगितले. पुन्हा एकदा सांगतो, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर परिभाषा आणि त्याच्यानंतर कल्पना निर्माण फर्स्ट, कल्पना निर्माण सेकंड, कल्पना निर्माण थर्ड आणि चतुर्विध रसायन. तर अशा पद्धतीने तुमचे किती मार्क्स कव्हर होईल बघा मित्रांनो. तर परिभाषेचे 10 आणि 5 15, 15 आणि हे 10 25, 25 आणि हे 10 35 आणि 35 आणि हे 10 45 आणि 45 हे 10 55 आणि 55 10 65. अशा पद्धतीने तुमचे हे 65 मार्क रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये कवर होईल. यामध्ये तुमचे MCQ, SQ आणि LQ पण कवर होतात मित्रांनो. तुम्ही जर समजा एवढेच चॅप्टर जर केले तर तुमची पासिंगची गॅरंटी मी सांगतो. आता त्याच्यानंतर उरलेले जे चॅप्टर्स आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत, तर त्याच्याकडे एकदा बघूया. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आधारभूत सिद्धांत. आता हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यावर फिक्स 3रा SQ येते आणि यामध्ये तुम्हाला शुष्क द्रव्य, आर्द्र द्रव्य, त्याच्यानंतर शुद्ध औषधी द्रव्य कशा पद्धतीनं आपण योग्य भूमी, योग्य देश, योग्य कालानुसार आपण कशा पद्धतीने संग्रहविधी करतो त्या सर्व गोष्टी या आधारभूत सिद्धांतामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि यामध्ये मोस्टली शुष्क आणि आर्द्र द्रव्य हा SQ येते किंवा औषधी संग्रह विधी हा एक SQ येते. तर ते नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. त्याच्यानंतर यंत्र फर्स्ट. आता यंत्र फर्स्ट जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला डिफरंट काइंड्स ऑफ यंत्र सांगितलेले आहेत. आता जसे की विद्याधर यंत्र आहे, डोला यंत्र आहे, त्याच्यानंतर घट यंत्र आहे, अशा पद्धतीने वेगवेगळे यंत्र सांगितलेले आहेत. आता तुम्हाला जर बघितलं तर या यंत्राची जर समजा तुम्हाला त्यांचं विश्लेषण माहीत नसेल किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन माहीत नसेल, परंतु ते कशामध्ये उपयोग होते एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला यावर SQ लिहिता येते. म्हणजे जसं की आता विद्याधर यंत्र आहे तर ते चतुर्मुखी अग्नीवर हे करावं लागते त्याला, म्हणजे त्याला 4 मुख अग्नीवर त्याला ठेवावं लागते, तेव्हा ते विद्याधर यंत्र असे म्हणतात. आता त्याच्यानंतर डमरू यंत्र जर बघितलं आपल्याला घट घ्यावं लागतात आणि त्यांना एकमेकावर ठेवावं लागते तर ते डमरूचा आकाराप्रमाणे होते. तर तशा पद्धतीने त्याला आपण डमरू यंत्र म्हणतो. तसंच मॉडर्नमध्ये पल्वलायझर आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे हॉट स्टीम मेथड्स आपण यूज करतो. तर त्या सर्व गोष्टी या यंत्र फर्स्टमध्ये येतात आणि यावर एक फिक्स SQ असते आणि ते पण तुम्हाला हातातून गेले नाही पाहिजे. आता यामध्ये मॉडर्न आणि आयुर्वेदिक पण असतात.
आता काही मस्ट नो यंत्र सांगितलेले आहेत, तर तेच मस्ट नो यंत्र करायचे तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतं ते म्हणजे यंत्र उपकरणे 2. आता यामध्ये तुम्हाला डिफरंट काइंड्स ऑफ पुट यंत्र सांगितलेले आहेत. आता पुट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पुट? पुट म्हणजे समपुट होय. तर समपुट म्हणजे काय की यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पुटांची संख्या सांगितलेली आहे. आता जसे की महापुटामध्ये किती पुटं असले पाहिजे किंवा तिथं किती गौऱ्यांचा आपण वापर केलेला पाहिजे, म्हणजे गोमय किती वापर केलं पाहिजे आणि कितीपर्यंत आपण अग्नी दिली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला औषधी निर्माणामध्ये भस्म तयार होईल, आहे की नाही. तशा पद्धतीने महापूट आहे, गजपूट आहे, वराहपूट आहे, त्याच्यानंतर लोहपूट आहे, कुकुटपूट आहेत. यामध्ये किती आपण गोमय यांचा वापर करतो, हा एक MCQच्या दृष्टिकोनातून येते. तर त्यामध्ये किती गोमय वापरलेले आहेत, या सर्व बाबींचा आराखडा हा तुमच्या समोर असलेला पाहिजे. तर हे यंत्र उपकरणे सेकंड होतं मित्रांनो. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं का मी जे सांगितलेले? हे बघा मित्रांनो, हे झालं यंत्र फर्स्ट आणि यंत्र सेकंड. त्याच्यानंतर कल्पना निर्माण फर्स्ट मी तुम्हाला सांगितलंच की त्यामध्ये तुम्हाला स्वरस, कल्क, क्वात, हिम आणि फांट आणि यांच्या जे उपकल्पना सांगितलेल्या आहेत त्या सर्व मस्ट नो आहेत. त्यांची निर्माण विधी, त्यांची मात्रा आणि त्यांचे लक्षणं कोणते आहेत त्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर कल्पना निर्माण सेकंड जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला स्नेह कल्पना, संधान कल्पना हे चांगल्या कल्पना येतं. यामध्येच तुम्हाला अवलेह कल्पना आणि पथ्य कल्पना. आता यांची निर्माण विधी, त्यांची मात्रा, ते आपण कशामध्ये यूज करतो, त्यांची जर समजा कल्पनाचे आपण उपयोग कोणत्या व्याधीमध्ये उपयोग करतो, तर त्या सर्व गोष्टी या कल्पना निर्माण सेकंडमध्ये येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे रसद्रव्य परिचय फर्स्ट. आता याच्यामध्ये आपल्याला मस्ट नो जे रसद्रव्य परिचय सांगितलेले आहेत, महारसमधले काही येतं, काही उपरसमधले येतं, काही साधारण रसमधले आहेत, काही धातुवर्गमधले आहेत. तर या सर्वमधले जे मस्ट नो पॉईंट सांगितलेले आहेत ते सर्व कवर करण्याचा प्रयत्न करा. आता त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि तेच कवर करण्याचा प्रयत्न करा. जसे की पर्याय नाव, त्यांचे प्रकार, त्यांचे शोधन, मारण, मात्रा, रोगणता आणि अनुपान या सर्व गोष्टी आपण चार्ट वाईज प्रिपेअर केले पाहिजे. आता हे झालं रसद्रव्य परिचय फर्स्ट. आणि आता रसद्रव्य परिचय सेकंडमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला डिझायरेबल टू नो द्रव्य दिलेले आहेत. तर जसे की सस्यक असेल, कासिस असेल, हे स्किप करू नका, हे चांगल्या पद्धतीने करा. त्यावर एक फिक्स MCQ होते आणि हे तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येते. त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय थर्ड सांगितलेले आणि हे तुम्हाला मोस्टली नाईस टू नो टॉपिकमधून येते. आणि यामध्ये जर बघितलं तर हे MCQच्या दृष्टिकोनातून येते, कारण की हे 5 मार्क तुम्हाला MCQमध्ये देणार. आता हे तुम्हाला MCQसाठी मग हे तिसरं रसद्रव्य परिचय वाचायचं की हे नाही वाचायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. शक्यतो ते स्किप करून दे, कारण की ते नाईस टू नोच्या नादी लागले तर ते 5 मार्कासाठी आपल्याला खूप वेटेज द्यावं लागेल त्याला आणि ते खूप वेळ वाया जाईल. त्यामुळे ते स्किप करून टाका. त्याच्यानंतर कल्पना निर्माण थर्डमध्ये जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये गुड पाक आणि शर्करा पाक येते. तर ते नाईस टू नो आहे, परंतु त्यांची सविरतावधी, त्यांची मात्रा, अनुपान हे लक्षात राहू द्या. आता त्यामध्येच लेप कल्पना, लवण कल्पना आणि क्षार कल्पना या 3 कल्पना तुम्हाला त्यांची निर्माण विधी, त्यांची मात्रा आणि त्यांची कशा पद्धतीने आपण यूज करतो ते सर्व गोष्टी त्यांचं लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर चतुर्विध रसायन. आता चतुर्विध रसायनमध्ये तुम्हाला 4 रसायन येतात, जसे की खरलीय रसायन, परपटी रसायन, कुपिपक्व रसायन आणि पोटली रसायन. या 4ही रसायनामध्ये तुम्हाला खरलीय रसायनवर एकदा MCQ आलेले आहे, परपटी रसायनवर त्यांची निर्माण विधीच्यावर एक MCQ आलेले आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला परपटी आणि खरलीय हे दोन्ही टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आणि त्या दोन्हीपैकी एक फिक्स MCQ येते. त्याच्यानंतर राहिलं पोटली कल्पना आणि कुपिपक्व रसायन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कुपिपक्वनाची तुम्हाला निर्माण विधी, त्याच्यानंतर त्यांचे उदाहरण जे दिलेले तर रससिंदूर, त्याच्यानंतर कुपिपक्व रसायनाची निर्माण विधी कशा पद्धतीने यावर LQ येते. तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आणि अशा पद्धतीने हे चतुर्विध रसायन येते. त्याच्यानंतर करंट आणि इमर्जिंग ट्रेंड. आता हे जर बघितलं तर हा टॉपिक डिझायरेबल टू नोमधला येते आणि यावर एक MCQ येते. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा 5 मार्क्ससाठी, त्याच्यानंतर हा 5 मार्क्ससाठी आणि त्याच्यानंतर GMP हे एक लास्ट टॉपिक आहे आणि ते पण 5 मार्क्ससाठी. तर अशा पद्धतीने हे रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला यामध्ये कोणते टॉपिक कवर करायचे
ते पुन्हा एकदा सांगतो. यामध्ये तुम्हाला क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट पहिलं टॉपिक कवर करायचे, त्याच्यानंतर परिभाषा नेक्स्ट टॉपिक कवर करायचे, त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना विमान फर्स्टकडे जायचे, त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना विमान सेकंडकडे जायचे, त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना निर्माण थर्डकडे जायचे. तर तिन्ही कल्पना तुम्हाला कल्पना निर्माण तिन्ही तुम्हाला मस्ट नो आहेत आणि ते चांगले करा एवढं. त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय फर्स्ट आणि चतुर्विध रसायन. तुम्ही जर समजा एवढे टॉपिक जर चांगल्या पद्धतीने कवर केले तर तुमचे MCQ, SAQ आणि LAQ कवर होतात आणि तुम्ही गॅरंटीड पास होसाल जर समजा तुम्ही एवढे हे टॉपिक कवर केले तर. आता उरलेले जे छोटे छोटे टॉपिक आहेत जसे की आधारभूत सिद्धांत आहे, त्याच्यानंतर यंत्र उपकरणे फर्स्ट आहे, यंत्र उपकरणे सेकंड आहे, त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय सेकंड आहे, हे सर्व तुम्हाला फिक्स MCQ येतात आणि हे पण टॉपिक स्किप करू नका कारण की त्यांचे पण MCQ येतात आणि SAQ पण हातातून गेलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सर्व जे LAQ होते, त्याच्यानंतर SAQ होते आणि MCQ पण कोणत्या चॅप्टर्सवर विचारतात ते सर्व गोष्टींचा मी आराखडा तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये खूप सोपं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ते पासिंग स्ट्रॅटर्जी तुमच्यासमोर मी सांगितलेली आणि ते नीट एकदा तुम्ही समजून घेतलं तर ते तुम्ही तशाच पद्धतीने अभ्यास करा आणि त्यामध्ये काही अडचण असल्यास तर आमची टीम आहेच आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिक्समध्ये काही अडचण असल्यास ते काही अडचण असल्यास विचारत जा आणि याची नोट्स जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ते सर्व गोष्टींचा विल्हेवाट घेऊन, गोष्टींचा आराखडा घेऊन तुम्ही परीक्षेमध्ये विचारविनिमय करा आणि चांगल्या पद्धतीने पास व्हा हीच आमची इच्छा आहे आणि हीच आमची यथार्थ आयुर्वेदाकडून विश आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्याकडून सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये अशा पद्धतीने हे टॉपिक तुम्ही वाचले पाहिजे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पेपरमध्ये लिहिले पण पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे वाचू शकता मला माहीत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो आहे की अशा पद्धतीने तुम्ही हे टॉपिक्स कवर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये पास व्हाल. तर काही अडचण असल्यास विचारत जा आणि इथपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे सर्वांचे आभार. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, नक्कीच तुम्हाला जर छान वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू व्हेरी मच.